सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातामध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले आहेत। जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सोलापूर पुणे महामार्गावर कोळेवाडी येथे हा अपघात घडला आहे। या अपघातानंतर घटनास्थळी जखमींना रुग्णालयात नेण्याची धावपळ आणि नातेवाईकांची रडारड सुरू होती। प्राथमिक माहितीनुसार कोळेवाडी येथील रस्त्यावर एका कंटेनरची दुचाकीशी धडक झाली। त्यानंतर हा कंटेनर रॉंग साइडला गेला आणि मिनी बसला जाऊन धडकला। कंटेनर वेगात असल्यामुळे त्याची धडक बसताच मिनी बस जागीच पलटी झाली। त्यामुळे अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले। यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे। या अपघातानंतर कोळेवाडी येथील घटनास्थळी अत्यंत विदारक चित्र पाहायला मिळाले। रक्तांबळ अवस्थेतील लोकांना स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू होती। अपघातग्रस्त मिनी बस ही भाविकांना घेऊन पंढरपूर आणि तुळजापूरला भवानी देवीच्या दर्शनाला जात होते। मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर घाला घातला। या अपघातात सर्वात आधी कंटेनरला धडकलेल्या दुचाकीस्वार दयानंद भोसले, मिनी बस चालक लक्ष्मण पवार यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला। कंटेनर, मिनी बस आणि दुचाकीचा अपघात झाल्यानंतर सोलापूर पुणे महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती। पोलिसांनी घटनास्थळी येत क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेली मिनी बस बाजूला केली। या प्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।